चला आपण सामना सुरू करूया। दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना अलिमकर 11 शिलगाव विपक्ष आई गावदेवी श्लोक 11 भोपर या दोन संघांमध्ये। चला आपण सामना सुरू करूया। सामना सुरू होतोय। पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन, लेट्स प्ले। दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी। ऑन साइडला खेळतायत, त्याच्यावरती मिळते एक धाव। बॅटकट आहे। धावसंख्या आपण पाहू शकाल, एक धाव धावफलकावरती आहे। 4 षटकांचा सामना आहे। अलिमकर 11 शिलगाव विपक्ष श्लोक 11 भोपर या दोन टीम मध्ये। राहुल पाटील गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये। शेवटच्या बॉलवरती सामना जिंकला होता भोपर संघाने। ऑन साइडला फटका चांगला, डीप मध्ये फिल्डर आहेत। मिड विकेटला एकच धाव मिळते चेंडूवरती। शिलगाव संघाने पहिल्या मॅच मध्ये हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर या टीमला पराभूत केलेला आहे। धावसंख्या आहे 2 धाव धावफलकावरती। स्ट्राइक इनला बॅट्समन हेमंत आणि क्लीन बॉल। फलंदाज झाल्या बाद, यश उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस, आय विल डेफिनेटली इट। फलंदाज बाद होतोय हेमंत। बॅक टू द पवेलियन। न्यू बॅट्समन विशाल येत आहेत। हेमंत बाद झालेत। 2 या धावसंख्येवरती हा पहिला विकेट गमावलाय अलिमकर 11 शिलगाव या टीमने। राहुल पाटीलने पहिली सफलता प्राप्त करून दिली आहे। नितीन माळी पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय आई गावदेवी श्लोक 11 भोपर। या पुढील सामना असेल भावेश 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन आणि पिसवली या दोन संघांमध्ये। दोन्ही संघाचे संघनायकांना विनंती असेल टॉस केला जाईल। इनिंग ब्रेकमध्ये आपण रिपोर्टिंग करायचं आहे। दोन्ही संघांचे संघनायक इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल। ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे। भरपूर संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत। त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। भोपर म्हटलं तर आमचे विनोददादा पाटील कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे अध्यक्ष आहेत। त्यांच्या गावातील हा संघ इन ॲक्शनमध्ये आहे। डॉट बॉल येतोय, चांगली गोलंदाजी राहुल पाटील करतायत। कॅप्टन आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत राहुल पाटील च्या नावाने हा संघ ओळखला जातो श्लोक 11 भोपर। यावेळेस फटका छान आहे इनफिल्डच्या वरून सीमारेषेच्या बाहेर। 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार।
धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. चौकार येतोय विशालच्या बॅटमधून. राईट अमराउंड विकेटने गोलंदाज राहुल. अजून एक चांगला स्ट्रोक परंतु एलिव्हेशन नाहीये आणि सुरेख झेल पकडलाय अविनाशने. डीप मध्ये लागलाय. अजून एक धक्का शिलगाव या टीमला. फलंदाज विशाल बॅक टू द पविलियन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे शिलगाव या टीमची 2-6. चांगली केली होती. याही मॅच मध्ये दमदार सुरुवात करतोय. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. सीमा पार षटकार. चलो चलो फटाफट. स्वागत केलंय मोहित देसलेचं. वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना फलंदाज रोहन. क्या बात आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आलाय. हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 12. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. सापाड चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आजचा हा दुसरा दिवस आणि सामना क्रमांक 7वा सुरू आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग पाहावं लागेल. फिल्डर जज करतायत आणि अप्रतिम हा झेल पकडलाय मिड विकेट सीमा रेषेवरती. प्रतीक माळीने फलंदाज झाल्या बाद ही गोल्डन विकेट मिळवली आहे. ज्या रोहनने पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती तोच रोहन या मॅच मध्ये स्वस्तामध्ये बाद. डीजे मास्टर त्यांच्यासाठी देखील कूलर आहे आयोजकांच्या वतीने आणि यूट्यूब लाईव्ह टीमसाठी देखील कूलर आहे. नक्कीच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सुरू आहे. भोपर विपक्ष शिलगाव. दुसरा सामना असेल पिसवली विपक्ष वाकलन ए आणि तिसरा सामना असेल कौसा विपक्ष खार्डी. खूप चांगलं ग्राफिक्स आपण पाहतोय टेनिस क्रिकेट ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून. खऱ्या अर्थाने हे लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट तेजस भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतोय यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा मिस टायमिंग. फिल्डर थोडीशी दूर आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. रनिंग बिटवीन द विकेट छान आहे. मिळतीला चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या. 2 ने पुढे जाईल 14. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. गोलंदाज मोहित देसलेने
पहिल्या मॅचमध्ये नक्कीच चांगली कामगिरी केली होती. विथ द बॅट विथ द बॉल 28 धावा नक्कीच बनवल्या होत्या मोहित देसलेने. त्यामुळे संघाने 52 धावांपर्यंत मजल मारली होती पहिल्या इनिंगमध्ये. हाफ ट्रॅकर प्रचंड वेग आहे या चेंडूमध्ये. बीट केले बॅट्समनला. आला हा डॉट बॉल. धावसंख्या 14. षटकातील एक चेंडू शिल्लक. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये राहुल पाटीलने गोलंदाजी केली आहे त्याचप्रमाणे राहुल पाटीलच्या पावलावरती पाऊल ठेवतोय. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. निखिल डाऊन दी बॉल आणि निखिलने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय फेल. विकेटचं बटन लागतोय. अजून एक धक्का शील या टीमला. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 4-14. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतात. गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हाय तो चौकार. धावसंख्या आपण पाहू शकाल 4ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली झाली आहे या मॅच मध्ये भोपर या संघाची, कारण की 2 षटकांमध्ये अवघ्या 14 धावा खर्च केलेत भोपर या टीमने. षटक क्रमांक हे 3रं सुरू आहे. भावेश, ज्या भावेशने पहिला सामना जिंकून दिलेला आहे. फुल टॉस चुकीला माफी नाहीये. पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चांगला चेंडू आहे. आला हा डॉट बॉल. सुजित पाटील उतरशिव यांच्याकडून शुभेच्छा येतात अविनाश यांना. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. पुन्हा एकदा ऑनसाइडला लॉफ केलाय. फिल्डर आहेत आणि षटकाराच्या बाहेर जाऊन हा झेल पकडलेला आहे. षटकार. वरती आहेत. 2 षटकार 1 चौकार आलाय. या षटकामध्ये कमबॅक सुरू आहे शिल्ले या टीमचं. शिलगाव विपक्ष आपण पाहतोय भोपर. या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भावेश, ज्याने सामना जिंकून दिला होता. पहिल्या मॅच मध्ये 9 धावा डिफेंड केल्या होत्या, तोच भावेश. हाफ ट्रॅकर शॉर्ट पुल
अँड पॉवरफुल, परंतु झेल एका हातामध्ये पकडला होता आणि सीमा रेषेच्या बाहेर त्याचा पाय लँड झालेला आहे. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या आहे 36 धावा. नीरजने खूप चांगली बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये. ड्राईव्ह करतायत, कव्हर ड्राईव्हचा फटका, गॅप मधून चेंडू चाललाय डीप, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार येतोय आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 40. या षटकामध्ये आल्या तब्बल 26 धावा. चला या पुढील सामना असेल वाकलन विपक्ष पिसवली. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉससाठी या. प्रतीक माळी येत आहेत या अंतिम षटकामध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल 40 धावा धावफलकावरती आहेत. चला टॉससाठी या पिसवली आणि वाकलन या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल. मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल. कॉट एंड बॉलची संधी आहे आणि कॉट एंड बॉल. फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदन लागतोय. अजून एक धक्का शील या टीमला. आदरणीय विठ्ठल पाटील आणि आदरणीय विठ्ठल भोईर साहेबांचे ते आगमन होत आहे. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बॅटची कडा, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेगला बीट करून चेंडू चाललाय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा हा चौकार. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 44. प्रतीक ओव्हर द विकेटने. प्रचंड वेग आहे. धावाची संधी असेल आणि डायरेक्ट हिट होत नाहीये. बचावलेत फलंदाज. 22च्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 45. 45 धावा धावफलकावरती आहेत.
चला या पुढील सामना असेल वाकलन आणि पिसवली. दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी या. जास्त विलंब आपण करू नका. दोन्ही संघांचे संघनायक टॉससाठी यायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. फुलटॉस चेंडू आहे. पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. झेल तर पकडलाय. नो चेंडू आहे आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. यस, भोपर या संघाने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. आपण चेक करूया. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. नो बॉल, नो चेंडू आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. जो रिव्ह्यू घेतला होता भोपर या टीमने तो रिव्ह्यू गमावलेला आहे. त्यामुळे या इनिंगमध्ये पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाहीये भोपर संघ. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. हाफ ट्रॅकर आहे चेंडू. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा येतोय. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 46 धावा धावफलकावरती. ऑन साइडला हुक करतायत. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. थँक्यू सो मच. चला या पुढील सामना असेल वाकलन विपक्ष पिसवली. चला दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. पिसवलीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. चला वाकलनचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करूया. एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 50. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जज करतायत आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवली आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 50 आणि 51 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. या सामन्यामध्ये भोपर या संघासमोर शील या संघाने. टॉस आपण करूया. विठ्ठल पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. विठ्ठल पाटील साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅच भावेश 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन आणि त्यांना फाईट करेल पिसवली. मॅच बिटवीन पिसवली आणि वाकण. टॉस आपण करत आहोत विठ्ठल पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. छापा कॉल आहे. छापा आलाय. टॉस पिसवलीच्या कॅप्टनने जिंकलेल्या. मान्यवरांचा आभार. पुन्हा आपण आसनच हवा. थँक्यू. साहिल काय वाटतं टॉस जिंकल्या वाकणच्या अगेन्स्ट खेळायचं आहे काय डिसिजन? फिल्डिंग करू आम्ही. पहिली मॅच कसा झाला परफॉर्मन्स काय वाटतं? बॅटिंगच्या पद्धतीने केली. धावसंख्येला चेस करत असताना तुम्ही जो विजय मिळवलाय. चांगलेच खेळले. सोयम आणि संजय दादा तर चांगलेच खेळतात आणि या मॅचमध्ये पण चांगलेच खेळतील. वाकणच्या अगेन्स्ट खेळायचं काय अशी स्पेशल स्ट्रॅटेजी? आणि जेव्हा जेव्हा मोठा संघ असतो एक वेगळं दडपण असतं. तुम्ही यंगस्टर आहात. तुमच्यामध्येही काही सिनियर प्लेयर आहेत. पण वाकणच्या अगेन्स्ट खेळायचं आणि स्पेशली काय म्हणशील कसा असेल हा सामना? वाकलन पण चांगलाच संघ आहे. आपल्या इथलं म्हणजे 1 नंबरला आहे संघ. आमचा पण चांगलाच आहे. आम्ही टफ फाईट देऊ एवढा आहे आमचा संघ. शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. बंधू काही खेळाडू जरूर अनुपस्थित आहेत. काय म्हणशील आता सेकंड मॅचसाठी ते अवेलेबल झालेले आहेत की पहिल्या मॅचमध्ये खेळलेले तेच खेळणार आहात तुम्ही? नाही, आता सर्व अवेलेबल आहेत.
बॅटिंग करायची आहे. टॉस जर तुझा असता काय वाटतं, तुझा डिसिजन काय असता? फील्ड केली असते. बॅटिंगमधून 4 ओव्हर किती धावा पाहतोयस? किती बनल्या तर त्या पिसवलीला बनवू देणार नाहीस? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. आणि खास करून वाखन संघ, मागच्या काही पर्वांमध्ये जी दहशत दादागिरी वाखनकडून फार अपेक्षा असतात सगळ्यांना की वाखनने चांगलाच खेळ केला पाहिजे, त्यांनी प्रत्येक मॅचमध्ये धावा बनवला पाहिजे, धावसंख्येला डिफेंड केलं पाहिजे. काय म्हणशील ज्या प्रेक्षकांच्या अपेक्षा असतात आणि तुमचा जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्याविषयी? प्रयत्न तर तोच आहे. सध्या यंगस्टर पण आहेत टीममध्ये, चांगले खेळतात आणि इथे पण प्रयत्न करू चांगला परफॉर्मन्स करण्याचा. या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. म्हणजे कुठेही जाऊ नका. मॅच नंबर 8 आपल्या समोर असेल. वाकण्स अगेन्स्ट पिसवली खेळणार आहे. पिसवलीने टॉस जिंकला, ते करतील फिल्डिंग. मात्र आता वळत ऑन गोईंग मॅचच्या दिशेने. मॅच नंबर 7 इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स ऐकत रोशनजी संत यांचा आवाज. थँक्यू थँक्यू सो मच. करणजी काळन सरांचा आवाज आपण ऐकला. धाव बनवायच्या या मॅचमध्ये 51 धावा. चला, विनंती असेल बॅट्समन पाठवायचे आहेत, कारण की यानंतर 2 सामने अजूनही खेळवायचे आहेत. यापुढील सामना आपण पाहू शकाल. भावेश 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन विपक्ष त्यांना फाईट करणार आहे पिसवली संघ. पिसवली संघाने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे. चला बॅट्समन, विनंती असेल थोडंसं लवकर जा. राहुल, एक्कावन्न धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. आई गावदेवी श्लोक 11 भोपर हा संघ, नितीन माळी पुरस्कृत हा संघ आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आलिमकर 11 शिलगाव संघ. या संघाने 50 बनवल्यात पहिल्या 4 षटकांमध्ये. चांगली बॅटिंग केली नीरजने. अंतिम 2 षटकांमध्ये तब्बल 36 बनवल्या. पहिल्या 2 षटकांमध्ये 14 होत्या, त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये 36 बनवल्या आणि त्यामुळेच 50. चला सामना सुरू करायचा. जतीन सर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नीरज, स्ट्रायकिंगला फलंदाज स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट कुमार माळी. पहिला चेंडू स्वीप करतायत इनफिल्डच्या वरून, सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात, चौकार. थँक्यू सो मच. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. शफल झाले, त्यानंतर फुलटॉस चेंडू फेकला आणि स्वीप करतायत. 4 धावांसाठी चौकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. कुमार माळी ऑन स्ट्राइक. स्विच इट, सीमा रेषेच्या बाहेर सलग चालाय. हा दुसरा दमदार चौकार. सो मच. ही खासियत आहे, ही ओळख आहे कुमार माळीची. पहिल्या मॅच मध्ये अपयश आलं होतं, परंतु या मॅच मध्ये चांगली सुरुवात करून दिली आहे. चला, पिसवली संघ आणि वाकलन संघ दोन्ही संघांना सूचना असेल, व्यासपीठाच्या समोर येऊन आपण थांबायचं आहे. फुलटॉस, फक्त दिशा दिली आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. लॉंग स्टॉप, सीमा रेषेच्या बाहेर सलग चालाय. हा तिसरा चौकार. कुमार माळी ऑन फायर. थँक्यू सो मच. सुपला शॉट, दिल स्कूप, लॅप स्ट्रोक. हा चौकार आलाय. सलगचा तिसरा. 51चा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. श्लोक 11 भोपर
या टीमला नितीन माळी पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. श्लोक 11 आई गावदेवी भोपर. 51 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. स्विच हिट करतात गॅप मधून. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप दणदणीत खणखणीत चौकार येतोय. सलगचा हा चौथा चौकार. 4 in a row. थँक्यू सो मच. डोंबिवली समालोचक समितीचे अध्यक्ष विनोदजी पाटील हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या गावातील हा संघ आहे, त्यांचं देखील स्वागत. धावसंख्या आहे 16. धावसंख्या आहे 16. सलग 4 चौकार लगावलेत. धावसंख्या 16 आहे. 6 चेंडू 6 चौकार मारेल का हा फलंदाज कुमार माळी? एक नवीन विक्रम करेल का या सापाड चषकामध्ये? मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. कुमार माळी स्ट्राईक इनला. डेड बॉल घोषित केलाय. दडपण आहे, दबाव आहे गोलंदाज नीरज वरती. अष्टपैलू खेळाडू आहेत नीरज. बॅटिंग खूप चांगली केली आहे पहिल्या इनिंगमध्ये, परंतु गोलंदाजी खराब होते. दुसऱ्या बाजूला बॅटिंग खूप चांगली करतायत कुमार माळी. चौफेर फटकेबाजी सुरू आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडूने हुलकावणी दिली होती, परंतु एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. आई गावदेवी श्लोक 11 भोपर या संघाने विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. 51 धावा बनवायच्या आहेत. अजूनही 34 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 19. चेंडू आणि 34 ची गरज या मॅच मध्ये. फुलटॉस चेंडू सॉफ्ट हँडने खेळतायत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव झाली पूर्ण आणि एकच धाव मिळत्या चेंडूवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 18 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. इथून मात्र प्रतिषटकामागे 11.00च्या सरासरीने धावा बनवावे लागतील. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 33. चला फिल्डिंग लावून घ्या. विनंती असेल शील या टीमला. परेश येत आहेत. परेश या दुसऱ्या षटकामध्ये येतोय. 18 चेंडू शिल्लक आहेत. 33 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी स्ट्राईक इनला बॅट्समन राहुल पाटील आहेत. रन मशीन भोपर या संघाची, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, भोपर संघ. राहुल पाटील चला पंचांना विनंती असेल, जास्त वेळ घेत आहेत आपण, सक्त ताकीद द्या. यानंतर 2 सामने खेळवायचे आहेत. जतीन सर आयोजक आम्हाला सूचना करतायत. अंधार लवकर होतो त्यामुळे विनंती असेल आपण थोडीशी घाई करा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. गॅप मधून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. धन 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 करत सीमा पार. चौकार. थँक्यू सो मच. चौकार येतोय. धावसंख्या धावफलकावरती आहेत 22 धावांची पार्टनरशिप बनवली आहे राहुल पाटील आणि
कुमार माळीने या मॅचमध्ये फ्लाइंग स्टार्ट करून दिलाय. श्लोक 11 आई गावदेवी भोपर या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. गोलंदाज परेश माळी या दुसऱ्या षटकामध्ये आहेत. फिरकी आक्रमण आहे आणि पहिल्या चेंडूवरती हा चौकार आलाय. चला विशाल, जास्त वेळ घेतायत तुम्ही, सहकार्य करायचं आहे. सामना देखील फार महत्त्वाचा आहे आम्ही समजू शकतो, परंतु वेळेच्या बाबतीमध्ये आपण सहकार्य करायचं आहे. फुल टॉस चेंडू आणि यस प्लम भेटलेले आहेत. LBW च्या स्वरूपात फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन लागतोय पहिला धक्का. राहुल पाटील बॅक टू द पविलियन. सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय राकेश घोडे साहेबांचे इथे आगमन होत आहे. वेलकम, स्वागत आहे. पत्रकार आहेत, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या सापाड चषकामध्ये. विकेट गमावली आहे भोपर या टीमने 22 या धावसंख्येवरती. 29 ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 16. न्यू बॅट्समन हार्ड हिटर फलंदाज वेल फिनिशर सिक्सर किंग प्रतीक माळी येत आहेत. माळी वर्सेस माळी हे बॅटल तुम्ही पाहू शकाल, कारण की परेश माळी गोलंदाज आहेत आणि न्यू बॅट्समन प्रतीक माळी आलेले आहेत. प्रतीक माळी आणि कुमार माळी ही जोडी आहे. 16 चेंडू बनवायचे धावा 29 या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. चांगलं बॅटल सुरू आहे. चला, जास्त वेळ घेत आहेत, विनंती असेल सामना आपण स्पीडअप करायचा आहे. ऑन साईडला खेळत आहेत. डीपमध्ये फिल्डर आहेत मिड विकेटला, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती. 28 ची गरज आहे या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 15. बनवायच्या धावा 28 या मॅचमध्ये. पहिल्या सामन्यामध्ये शिरडोन टीमला पराभूत केलं होतं भोपर या संघाने, तर दुसऱ्या मॅचमध्ये शिलगाव संघाने या स्पर्धेमधील खूप मोठा उलटफेर केला होता. इनफॉर्म संघ जय जलेश्वर वाडेकर या टीमला पराभूत केलं होतं. ते दोन्ही संघ आमने सामने आहेत दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. 15 चेंडू 28. शफल झाले. क्रॉस लाईनने उडवलाय. स्क्वेअर लेग सीमा रिसीच्या बाहेर. भोपर गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 29. 29 धावा धावफलकावरती आहेत या मॅच मध्ये. कुमार माळीचा बल्ला बोलतोय. काय बॅटिंग सुरू आहे. 4 चौकार 1 षटकार आलाय कुमार माळीच्या बॅटमधून. तो खेळतोय 23 या धावसंख्येवरती. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. दबाव आहे. प्रेशर ऑन द बॉलर. गोलंदाज परेशवरती दबाव आहे या सामन्याचा. दिशेपासून भरकटतोय. धावसंख्या 30. अजूनही 21 धावांची गरज आहे. 14 चेंडू शिल्लक. बनवायच्या धावा 21. फुल टॉस चेंडू होता आणि एक धाव तर कंप्लीट केलेली आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. वाईट +1. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 32. 32 धावा. बॅक टू बॅक 2 चेंडू टाकलेत वाईट. षटकारानंतर दिशेपासून भरकटतोय. दिशाहीन हा गोलंदाजी. दिशा खराब तर दशा खराब होईल या मॅचमध्ये.
शिलगाव या टीमची, कारण की 14 चेंडू 19ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे श्लोक 11 भोपर या संघाने. नितीन माळी पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. आई गावदेवी श्लोक 11 भोपर. खराब गोलंदाजी होतीये या षटकामध्ये. प्रतीक स्ट्राईक इनला आहेत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आला. हा डॉट बॉल. डॉट बॉलचं सातत्य ठेवावं लागेल शिलगाव या टीमला. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल या मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी शिलगाव या टीमला. ज्या संघाने वाडेकर या टीमला पराभूत केले पहिल्या मॅचमध्ये, आणि पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय. पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय. अवांतर धाव मिळते धावसंख्या डबल 3 33 धावा. 13 चेंडू शिल्लक. 18ची गरज आहे या मॅचमध्ये. 13 चेंडू बनवायचे धावा 18 सामना जिंकण्यासाठी श्लोक 11 भोपर या संघाला. या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलेलं आहे श्लोक 11 भोपर या संघाने. आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळतात. स्क्वेअर लेगला डीपमध्ये फिल्डर आहेत हेमंत. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते या चेंडूवरती. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 34. चेंडू शिल्लक आहेत 12. धाव बनवायचे 17 या मॅचमध्ये भोपर या संघाला. चला पिसवली संघ आणि वाकलन संघ व्यासपीठाच्या समोर येऊन आपण थांबायचं आहे. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना पिसवली विपक्ष वाकलन आणि त्यानंतर कौसा विपक्ष खार्डी. बारा चेंडू शिल्लक आहेत. 17 बनवायचे आहेत या मॅचमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहन येत आहेत. हे षटक फार महत्त्वाचं असेल. हे षटक या सामन्यामधील प्रतिबिंब असेल. कारण की जर या तिसऱ्या षटकामध्ये कमी धावा आल्या तर नक्कीच वापसी होईल शिलगाव या टीमची. आणि जर या तिसऱ्या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले आणि तर नक्कीच या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण करेल तो म्हणजेच भोपर संघ. त्यामुळे हे षटक फार महत्त्वाचं असणार आहे दोन्ही संघांसाठी, खास करून शिल टीमसाठी. फुल टॉस त्याला पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार येतोय प्रतीक माळीच्या बॅटमधून. थँक यू सो मच. अजून एक तडाखा. फ्लॅटेड स्ट्रोक सलग आलाय. हा दुसरा षटकार आणि या सामन्यामधील हवा काढलेली आहे प्रतीक माळीने. कारण की अवघ्या 5 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 10. पाच धाव बनवायचे आहेत. ऑन साईडला खेळतात. डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे परंतु थांबवलंय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 47. 47 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. बनवायच्या धावा 4 या मॅचमध्ये. कुमार माळी स्ट्राईक एंडला आहेत. क्रॉस बॅटे स्ट्रोक आहे. डीप मध्ये फिल्डर येत आहेत हेमंत. 1 धाव झाली पूर्ण. चांगली फिल्डिंग. शेवटपर्यंत हार मानायची नाहीये शिल टीमला. कारण की क्रिकेट आहे. क्रिकेट आणि चितांचा खेळ आहे. या सीझनमध्ये कल्याण डोंबिवली ग्रामीणमध्ये 2 इतिहास झालेले आहेत. विघ्नेश 7 चेंडू 1 धाव देखील डिफेंड झाली आहे. आणि घेसर चषकामध्ये 3 चेंडू 1 धाव देखील डिफेंड झालेली आहे. हे देखील विसरून चालणार नाहीये. क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. मिस टायमिंग. फिल्डर थोडेसे दूर आहेत. झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा.
आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे आई गावदेवी श्लोक 11 भोपर संघ दाखल होतोय पुढच्या फेरीमध्ये. अभिनंदन श्लोक 11 भोपर या संघाचं. हार्ड लक शिल संघ. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे पिसवली टीम. आणि या सामन्याचा आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे ज्याने 4 चौकार लगावले, 1 षटकार लगावला, 24 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे. कुमार माळी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच आपण देऊया कुमारला. विठ्ठल भोईर यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा.